नमस्कार, मी सुरेखा. माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत दही भेंडी. तर त्यासाठी मी 200 ग्राम भेंडी घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून वाळून कोरडी करून घेतलेली आहे. तर आपण हिला आधी कट करून घेणार आहोत. तर मी सगळ्यात आधी जे पुढचे देठ आहेत ते सगळ्या भेंडींचे पुढचे देठ सगळे काढून घेत आहे. त्यानंतर जे मागचा जो शेंडा असतो तो पण कट करून घेणार आहे. तर सगळ्या भेंडींचे अशा प्रकारे मी पुढचं व मागचे जे देठ आहे ते दोघंही कट करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला हिचेवाले मीडियम साईजचे म्हणजे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. जास्त छोटे नाही, जास्त मोठे नाही. तर बघा, तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करा. म्हणजे जास्त छोटे पण नाही व जास्त मोठे पण नाही. तर मी असे कट करते. तर असे आपल्याला सगळ्या ज्या भेंडी आहे ती सगळी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. ज्यामुळे कसं आहे, आपली मसाला भेंडी जी असते ना ती खूप छान होते आणि दिसायला पण छान दिसते. तर अशा प्रकारे मी सगळी जी भेंडी आहे ती कट करून घेतली आहे. तर आता आपल्याला हिच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. तर हळद टाकून मी सगळी ती हळद पूर्ण भेंडीला मिक्स करून घेणार आहे, म्हणजे पूर्ण भेंडीला लावून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या भेंडींना हळद जी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे. त्यानंतर आता गॅस ऑन करायचा आहे. तर मी गॅस ऑन केला. त्यानंतर ठेवली त्याच्यावर कढई. तर कढई ठेवून आपल्याला त्याच्यात थोडं बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थित थोडं तेल टाकायचं आहे. आणि आपण जी भेंडी कापून ठेवलेली आहे तिला आपण परतवणार आहेत. म्हणजे जवळजवळ आपण तिला 60 ते 70% आपण शिजवून घेणार आहोत तिला त्या तेलामध्ये. कारण तिचं जे मॉइश्चर आहे, जे असं चिकटपणा जो आहे तिचा, तो पूर्ण नाहीसा होऊन जायला पाहिजे. ज्यामुळे आपण ज्यावेळेस ती दहीमध्ये तिला फ्राय करू तर ती चिकट नाही होणार. त्यामुळे आपल्याला तिचं मॉइश्चर पूर्ण हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर ती आपली भेंडी होते तोपर्यंत आपण आता 4 छोटे मीडियमचे म्हणजे छोटे कांदे आहेत. मोठे असतील तर 2च घ्या, जास्त मोठा असेल तर 1 टाकला तरी चालेल. तर मी असे छोटे जे कांदे आहेत मीडियम साईजचे ते मी 4 कांदे घेतलेले आहे. आणि ते आता आपल्याला ते कांदे कट करून घ्यायचे आहेत. तशाच प्रकारे आपल्याला कांदे आणि कोथिंबीर दोघंही मी कट करून घेतले आहे. आणि बघा, ही भेंडी जी आहे आपली ती आता जवळजवळ आपली भेंडी जी आहे ती शिजत आली आहे. म्हणजे आपल्याला 60 ते 70% भेंडी आपल्याला याच्यातच शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये. कारण तिचं पूर्ण मॉइश्चराइज जे आहे, जो ओलावा जो आहे तिचा, तो पूर्ण हे करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपली जी भेंडी आहे ती झालेली आहे. आता आपण तिला फोडणी देणार आहोत. तर त्यासाठी परत गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यात थोडंसं अजून तेल टाकायचं आहे. तेल आहे त्याच्यात, पण थोडं अजून टाकून घेऊ. आणि त्यानंतर तेल तापल्यानंतर आपल्याला आता त्याच्यात टाकायचं आहे जिरं. तर बघा, मी आता त्याच्यामध्ये जिरं टाकते आहे. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला मोहरी. मोहरी पण छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लसूण जो आहे, मी लसूण खलबत्त्यामध्ये मस्त कुटून घेतला व ते लसणाची पेस्ट टाकते त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला लसूण, जिरं आणि मोहरी सगळं व्यवस्थित परतून झालं की त्याच्यात आपण कांदा टाकून घेणार आहोत. कट केलेला जो कांदा आहे आपला तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हे जे कांदे आहे हे व्यवस्थित परतवायचे आहेत. म्हणजे जवळजवळ गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला परतवायचे आहेत. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर ते आपले कांदे होता तोपर्यंत आपण आता ही जी दही आहे याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला जी भेंडीमध्ये जेवढी आपल्याला चटणी टाकायची असेल तेवढी चटणी आपण त्याच्यात ॲड करून घेणार आहोत दहीमध्ये. त्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे 1 चमचा हळद. त्यानंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, खडा मसाला नाही आहे हा. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये धना पावडर. आणि हे जे मसाले आपण टाकले आहेत ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये दह्यामध्ये. तर बघा, अशा प्रकारे मस्त ते फेटून घ्यायचे. सगळे जे मसाले आहेत ते दहीमध्ये तेवढे सगळे मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आता आपल्याला हे जे दही आपण केलेली आहे, तर हे बघा, आपले जे कांदे आहेत ते मस्त असं गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत.
त्यानंतर आपण जे दही आणि मसाले दहीमध्ये मसाले जे टाकले होते ते दही आता आपल्याला टाकून द्यायची त्याच्यामध्ये कांद्यांमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे दही वगैरे टाकले आपण, तर ते दही व्यवस्थित परतवायचे आहे. म्हणजे एवढी परतवायची की त्याच्याने ते जे ते तेल आहे त्याच्यात टाकलेलं ते बाजूला होईल. थोडं परतून झालं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे भेंडी. तर आपल्याला अशा प्रकारे ही जी भेंडी आहे ही एकच नंबर होते. हिला तुम्ही डाळ भातासोबत, साध्या भातासोबत किंवा पोळीसोबत, पराठ्यांसोबत किंवा म्हणजे असं कोणी पाहुणे आले त्याच्यासोबत पण तुम्ही, म्हणजे पाहुण्यांसाठी पण तुम्ही करू शकता. एकदम छान लागते. जसं डाळ भात केला, काही स्वीट केलं, त्याच्यासोबत ही भाजी केली तर एकच नंबर लागतं. एकदम छान होते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर बघा आपली जी भाजी आहे ती आता जवळजवळ झालेली आहे. तर आपण हिला अगदी म्हणजे 1-2 मिनटासाठी झाकून ठेवून देणार आहोत, कारण की आपली जी भेंडी आहे ती ऑलरेडी म्हणजे जवळजवळ 60-70% शिजून गेलेली आहे. 2 मिनटं ठेवली की ती होऊन जाईल. त्यानंतर बघा ही जी भेंडी आहे ही झाली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही भेंडी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर बघा आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तिला. तर आपली अशी ही भेंडी जी आहे ही एकदम मस्त झालेली आहे. आता आपण हिच्यावरती मस्त छान हिरवीगार कोथिंबीर टाकू आणि तिला सर्व करू. तर नक्की ट्राय करा. एकदा ट्राय करून बघा, खूपच सुंदर लागते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्हाला पुढची रेसिपी जर कुठली नवीन बघायची असेल तर मला कमेंट करा. ओके, बाय.